आज होती तारीख 18 आणि मुख्य वेळापत्रकाप्रमाणे खरी यात्रा आजपासून चालू होणार होती, कारण की आज देवस्वारी होती. आता सुरुवातीला सबीना निघालेला तुम्ही पाहून घ्या, त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की खरं देवस्वारी काय असते. आता मला मिळालेल्या माहितीवरून आणि पौराणिक कथेनुसार भगवान खंडोबाने, ज्यांना की आपण मल्हारी मार्तंड भैरव असेही म्हणतो, त्यांनी मणी आणि मल्लासूर या दैत्यांचा वध केला आणि त्यानंतर देवाच्या विजयाचा आनंदोत्सव म्हणून ही देवस्वारी काढली जाते. आता या ठिकाणी बघण्यासारखे आणि ऐकण्यासारखे दृश्य खूप छान छान आहेत, त्यामुळे माझं थोडंसं शटर बंद करतो आणि तुम्ही पुढचा भाग बघा. आता मीही वारू घेतली आणि त्यानंतर पालखी निघाली. आता प्रमुखतः खंडोबाच्या 2 पालख्या निघतात, ते म्हणजे मानकऱ्यांची पालखी आणि खंडोबा देवाची मुख्य पालखी. ही मुख्य पालखी जी असते ती खंडोबाच्या मंदिराच्या गाभाऱ्यातून निघते. यामध्ये देवाचे मुखवटे आणि मूर्ती विराजमान असते आणि देवाच्या पालखीच्या पुढेच मानकऱ्यांची पालखी म्हणजेच नागोजी नाईक यांची पालखी निघते, ज्यांनी देवासाठी बलिदान दिलेलं आहे. आता त्यांची ही मानकऱ्यांची पालखी त्यांच्या वंशजांच्या हस्ते मुख्य पालखीच्या समोर चालते. तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा, याआधी तुम्ही कधी ही देवस्वारी पाहिलेली आहे का? जर तुम्हाला खरंच ही सिरीज आवडत असेल तर फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. आणि मग काय, चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत.